कालपासून खरं तर आंदेकर ज्या परिसरामध्ये राहतात त्या नाना पेठेमध्ये अनधिकृत जे जे काही आंदेकरांनी करून ठेवलंय त्या सगळ्यावरच हातोडा चालवण्याचं काम जे आहे ते पुणे मनपाने केलेलं होतं आणि तीच कारवाई सलग आज दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरू असलेली पाहायला मिळते। तुम्ही माझ्या मागे आत्ताही पाहू शकता, या ठिकाणी मोठमोठे जेसीबी लावलेले आहेत, क्रेन लावलेले आहेत। कालपासून ही सगळी वाहनं इथेच आहेत, पुणे महानगरपालिकेच्या गाड्या आहेत, पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि या सगळ्याच बंदोबस्तामध्ये जे जे काही अनधिकृत या ठिकाणी होतं ते सगळंच काढून टाकण्याचं काम आता सुरू झालंय। आता आपण जे लोकेशन पाहतोय या लोकेशनवर खरं तर वनराज आंदेकर यांच्या नावाची एक भली मोठी कमान जी आहे ती बांधलेली होती। या ठिकाणी स्वर्गीय वनराज आंदेकर प्रवेशद्वार असं लिहिलेलं ही सगळी कमान होती आणि हीच कमान जी आहे ती आता पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढून टाकलेली पाहायला मिळते। तुम्ही आताही या ठिकाणी बघू शकताय, या कमान उतरवल्याच्या नंतर या कमानीचे पूर्णतः तुकडे केलेले आहेत आणि ही कमान आता इथून पुढे राडा रोडा जो आहे तो हा उचलून पुढे मग याची विल्हेवाट लावली जाईल। मात्र या कमानीचे हे सगळे पार्ट आपण बघतोय, गेल्या वर्षभरापूर्वी ज्यावेळी वनराज आंदेकर यांचा खून याच परिसरामध्ये झाला होता त्यानंतर बांधलेली ही कमान होती आणि याच कमानीवरती आता कारवाई करण्यात आली आहे। मात्र ही कमान आज पाडण्यात आली असली तरी सुद्धा कालपासून पुणे महानगरपालिकेने भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कारवाई केलेली पाहायला मिळाली होती। काल सुद्धा या ठिकाणी जे जे काही अनधिकृत फोटो होते, होर्डिंग्स होते, काही पत्र्याचे शेड आहेत, काही टपऱ्या आहेत, हे सगळंच अवैध बांधकाम आंदेकर टोळीच्या वतीने बंडू आंदेकर आणि त्यांच्या मुलांनी करून ठेवलेलं होतं, त्या सगळ्यावरतीच कारवाई केली जाते। आपण समोर जर पाहिलं तर समोर अजूनही आता एक क्रेन दिसतेय, त्या ठिकाणी खरं तर एक लाईटचा खांब सुद्धा होता, त्याचबरोबर वनराज आंदेकर यांचे काही फोटोज होते, अलीकडच्या बाजूला पलीकडच्या बाजूला उदयकांत आंदेकर यांच्या नावाचा फ्लेक्स होता, त्याचबरोबर उदयकांत आंदेकर चौक वगैरे असे लिहिलेले काही फलक होते। तिथून आतल्या बाजूला जर आपण गेलो तर तिथे सुद्धा उदयकांत आंदेकर ज्यावेळी त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूच्या नंतर तिथे त्यांचं सुद्धा एक मोठं होर्डिंग लागलेलं होतं ज्याच्यावर त्यांचा फोटो होता, ते सुद्धा उतरवण्यात आलंय। म्हणजे या परिसरामध्ये जे जे काही अनधिकृत या आंदेकर टोळीने केलेलं होतं या कुठल्याही गोष्टींच्या परवानग्या घेतल्या गेलेल्या नव्हत्या, मात्र ते सगळं अनेक वर्षांपासून याच ठिकाणी होतं आणि आता आयुष कोमकर हत्या प्रकरणाच्या नंतर या सगळ्या कारवाईला वेग आलेला पाहायला मिळतोय। खरं तर ही सगळी कारवाई आधीच होणं अपेक्षित होतं, कारण मुळात हे जर अनधिकृत आहे तर हे संपूर्ण प्रशासनाला, पोलीस असतील किंवा मग महानगरपालिका असेल, यांना हे सगळं अनधिकृत असल्याचं आधी सुद्धा माहित होतं, त्यामुळे मग आधीच ही कारवाई खरं तर होणं अपेक्षित होतं। मात्र ही कारवाई तेव्हा झाली नाही आणि आता आयुष कोमकर हत्या प्रकरणाच्या नंतर कुठेतरी या आंदेकर टोळीने पुण्यातल्या पोलीस प्रशासनाला आव्हान दिलं। एक कट उधळून लावलेला असताना दुसरा कट रचला गेला आणि या दुसऱ्या कटामध्ये आयुषची हत्या करण्यात आली आणि त्यानंतरच आता पुणे पोलीस ऍक्शन मोडवरती आले। पुणे पोलिसांनी पुणे महानगरपालिकेला पत्र लिहून या ठिकाणी जे जे काही अनधिकृत गैरकारभार चालू आहेत त्याविषयीची माहिती दिली आणि त्याच्यानंतर आता ही संपूर्ण कारवाई जी आहे ती सुरू असलेली आपण बघतोय। आताही या ठिकाणी एक टपरी आहे, ही टपरी उचललेली आहे आणि ही टपरी सुद्धा क्रेन मध्ये भरून घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही लाईव्ह दृश्य आपण बघतो, ही कारवाई कालपासून खरं तर चालू आहे, संपूर्ण 24 तासांपेक्षा जास्त काळ उलटून गेलाय आणि त्यानंतर सुद्धा ही कारवाई चालू आहे। खरं तर या संपूर्ण परिसरामध्ये आंदेकरांचं इतकं मोठं प्रस्थ आहे की या संपूर्ण परिसरामध्ये त्यांच्या विरोधात कुणी बोलायला तयार होत नाही, त्याचबरोबर त्यांचं जे जे काही इथं अनधिकृत करून ठेवलंय त्याच्या विरोधातही कुणी काही बोलत नव्हतं। मात्र जेव्हा ही सगळी कारवाई करायची होती त्यावेळेस कदाचित असं होऊ शकत होतं की त्यांचे जे काही समर्थक या परिसरात त्या समर्थकांकडून कदाचित या सगळ्यामध्ये हस्तक्षेप केला जाऊ शकणार होता किंवा अडवलं गेलं असतं कारवाई करण्यापासून। त्यामुळेच खरं तर या ठिकाणी समर्थ पोलिसांचा मोठा फौजफाटा सुद्धा लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। तुम्ही आताही माझ्या मागे पाहिलं तर काही कमांडोज आहेत, काही पोलीस ऑफिसर्स आहेत, या ठिकाणी सुद्धा आहेत, ज्या ठिकाणी वनराज आंदेकर यांचं घर आहे त्या ठिकाणी आहेत, पुढचा जो चौक आहे डोके तालमीचा चौक त्या ठिकाणी सुद्धा आहेत। म्हणजे या संपूर्ण परिसरामध्ये जे जे काही सेन्सिटिव्ह एरिया आहेत त्या सगळ्या सेन्सिटिव्ह एरियामध्ये पोलीस प्रोटेक्शन लावलेलं आहे आणि पोलिसांच्या संपूर्ण बंदोबस्तामध्येच ह्या सगळ्या अनधिकृत जे काही बांधकाम आहेत ते काढण्याचं काम आता सुरू असलेलं पाहायला मिळत आहे। आता ही जी काही कारवाई इथे चालू आहे खरं तर याच परिसरामध्ये अगदी अनधिकृत असा मासळी बाजार भरवला जात होता, बेकायदेशीर मासळी बाजार भरवला जात होता। या मासळी बाजारावरती सुद्धा 2 दिवसांपूर्वी खरं तर कारवाई झालेली आहे। हा मासळी बाजार पूर्णतः बंडू आंदेकर याच्या कृपेने चालू होता। मुळात बंडू आंदेकर हा
कुख्यात गुंड आहे आणि त्याच्या कृपेने या ठिकाणी हा सगळा मासळी बाजार चालवला जात होता। आपण जर पाहिलं तर पलीकडच्या बाजूला गणेश पेठचा मासळी बाजार आहे जो अधिकृत आहे, मात्र त्या व्यतिरिक्त सुद्धा ही जी आता समोर आपल्याला लेन दिसते या लेन मधून पुढे गेल्याच्या नंतर खूप गाळे या ठिकाणी लागलेले असायचे, अनेक स्टॉल्स असायचे आणि हे सगळे जे विक्रेते आहेत या विक्रेत्यांकडून आंदेकर टोळी जी आहे ती लाखोंनी हप्ते गोळा करायची आणि या सगळ्या प्रोटेक्शन मनीच्या आधारावरती त्यांना इथे स्टॉल्स लावू दिले जायचे। इथूनच पुढे गेल्याच्या नंतर वनराज आंदेकर यांचं घर आहे, म्हणजे वंडू आंदेकरांचं घर आहे आणि त्यामुळे ते स्वतः या परिसरात राहायला असल्यामुळे हा सगळा बेकायदेशीर व्यवसाय हा त्यांच्याच आशीर्वादाने सगळा चालू होता आणि आता कुठेतरी पुणे पोलीस, पुणे महानगरपालिका हे एकत्र येऊन या सगळ्याच्या विरोधात कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळतात। या मासळी बाजारावर गेल्या 3 ते 4 दिवसांपूर्वी कारवाई झाली। संपूर्ण बाजार जो होता तो पूर्ण अनधिकृत बाजार पुणे पोलिसांनी आणि अर्थातच पुणे महानगरपालिकेने भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत ही सगळी कारवाई करण्यात आली। त्यांनी हा सगळा मासळी बाजार हटवला। त्यानंतर आता आपण बघतो या ठिकाणी जे जे काही अनधिकृत बांधकाम आहे ते सुद्धा पाडलं जात आहे। त्याचबरोबर काल या सगळ्यामधली आणखी कारवाई झाली की इथले जे काही होर्डिंग्स होते, पोस्टर्स होते, छोट्या मोठ्या टपऱ्या होत्या, ते सगळं हटवण्यात आलं आणि त्याच्यानंतर खरं तर 2 दिवसांपूर्वी जुगार अड्ड्यावरती सुद्धा छापा मारण्यात आला होता। एक जुगार अड्डा या परिसरामध्ये चालत होता जो बंडू आंदेकरांच्याच कृपेने चालत होता आणि त्यानंतर त्या अड्ड्यावरती सुद्धा छापा मारून 7 जणांना ताब्यात घेण्यात आलं। तो अड्डा सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आला आणि त्यानंतरची आजची ही लाईव्ह दृश्य आहेत ज्या ठिकाणी वनराज आंदेकर यांच्या नावाची जी कमान होती ही कमान खाली उतरवलेली आहे आणि आता पूर्णतः स्क्रॅप मध्ये जाण्यासाठी ही कमान रेडी आहे। तर दुसरीकडे कालचा जो काही राडारोडा होता त्या ठिकाणी वनराज आंदेकर यांना ज्या ठिकाणी गोळ्या घालण्यात आलेल्या होत्या, ज्या ठिकाणी त्यांच्यावरती हल्ला झाला, ज्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला, त्या चौकामध्ये डोकेतालमीच्या चौकात सुद्धा वनराज आंदेकर यांचं एक स्मृतीस्थळ बांधलेलं होतं। त्याच्या खाली पाणपोई होती आणि पाणपोईच्या वरती ही पानपोई म्हणजे वनराज आंदेकर यांचं स्मृतीस्थळ आहे असं लिहिलेला मजकूर होता। त्यांचे काही फोटोज होते ते सुद्धा काल काढून टाकण्यात आले आणि त्यानंतरची आजची ही सगळ्यात मोठी कारवाई आहे की ज्या कारवाईमध्ये वनराज आंदेकर यांच्या नावाची जी काही कमान होती ही कमानच आता उतरवलेली पाहायला मिळते। अजूनही या परिसरामध्ये बरंच अवैध अनधिकृत असं बांधकाम आहे, बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्याच्यावरती कारवाई होऊ शकते। आता पाहिलं आपण तर या गाड्या अजूनही इथेच राहणार आहेत आणि कदाचित पुढचे आणखी 1-2 दिवस या ठिकाणची सगळी कारवाई चालू राहणार आहे, कारण जे काही प्रस्थ यांनी उभं करून ठेवलेलं होतं ते इतकं मोठं होतं की हे सगळं उद्ध्वस्त करणं एका दिवसाची गोष्ट नाहीये। म्हणजे आपण विचार करू शकतो गेल्या 20 वर्षांपासून या ठिकाणी हे सगळे अनधिकृत धंदे चालायचे आणि त्यामधूनच बंडू आंदेकर याने आणि या सगळ्या आंदेकर टोळीने मिळून काही लाखांची नाही तर काही कोटींची माया जमवलेली होती। म्हणजे 20 कोटी रुपये या सगळ्या खंडणीमधून एक्सटॉर्शन मधून उकळलेले होते, जे सगळे इथल्याच लहान मोठ्या व्यापाऱ्यांकडून, मच्छी विक्रेत्यांकडून वगैरे अशा पद्धतीने उकळलेली ही सगळी कमाई होती, ज्या विरोधामध्ये फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये कालच खरं तर 12 जणांच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल झालाय आणि त्यानंतर आता हे संपूर्ण आंदेकरांचं जे काही साम्राज्य होतं त्या साम्राज्यावरतीच हातोडा फिरवतानाची ही सगळी दृश्य आपण बघतोय। मुळात हे सगळं इतक्या वर्षांपासून या ठिकाणी आहे, म्हणजे वनराज आंदेकर यांच्या नावाची कमान हे ते वारल्यानंतर बसवण्यात आली होती, मात्र त्या आधी सुद्धा उदयकांत आंदेकरांच्या नावाची कमान, फ्लेक्स असतील, होर्डिंग्स असतील किंवा वनराज आंदेकर यांचे स्वतःचे फोटोज असतील, असं बरंच काही काही या ठिकाणी आहे आणि हे सगळं खूप आधीपासूनच आहे। खरं तर या सगळ्यावर आधीच कारवाई होणं अपेक्षित होतं। हे सगळं जर अनधिकृत होतं तर त्यासाठी आयुष कोपकर हत्या प्रकरण घडायला हवं होतं आणि मग ही सगळी कारवाई करण्याची जाग जी आहे ती खरं तर येणं अपेक्षित नव्हतं, मात्र अर्थात उशिरा का होईना आता पुणे महानगरपालिकेला जाग आली आणि त्यानंतर ही सगळी कारवाई केली जाते। आपण अपेक्षा करू शकतो की या सगळ्या कारवाईच्या नंतर पुन्हा इथे असं काही अनधिकृत चालणार नाही, मात्र सध्या तरी असं वाटतंय की असं इथून पुढे काही होणार नाही, कारण मुळातच आंदेकर कुटुंबांमधले केवळ कृष्णा आंदेकर यांची पत्नी सोडली तर सगळेच सदस्य जे आहेत आंदेकर कुटुंबातले हे सगळे तुरुंगामध्ये आहेत। महिला ज्या आहेत त्या न्यायालयीन कोठडीमध्ये, तर पुरुष जे आहेत ते सगळे पोलीस कोठडीमध्ये। त्याचबरोबर आयुष जे मारेकरी आहेत ते स्वतः सुद्धा या सगळ्या कोठडीमध्ये असलेले पाहायला मिळतात। त्यामुळे ज्यांच्या आशीर्वादाने हे सगळं अनधिकृत चालत होतं तेच आता बाहेर नाहीये, ते सगळेच तुरुंगात असल्यामुळे कदाचित आता इथून पुढे हे अनधिकृत बाजार लवकर तरी किमान भरणार नाही तशी आपण अपेक्षा ठेवू शकतो आणि आधी जे काही दुर्लक्ष झालं होतं प्रशासनाकडून इथून पुढच्या काळात अशा पद्धतीचं दुर्लक्ष
खरं तर होऊ नये अशीच अपेक्षा आपण बाळगू शकतो. त्यानंतरच कुठेतरी हे सगळे गैरकारभार बंद होतील आणि त्याच्यानंतर हे जे कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य बिघडलेलं पुणे शहरामध्ये पाहायला मिळालं ते कुठेतरी अबाधित राहील असं वाटतंय. अजून तरी ही कारवाई सुरू आहे. पुढच्या आणखीन 1-2 दिवसात ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे. समर्थ पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलाय. तर भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालय, पुणे महानगरपालिका वगैरे यांच्या सगळ्या संयुक्त कामगिरीनुसार ही सगळी कारवाई सुरू असलेली पाहायला मिळते. या कारवाईच्या नंतर ज्या नाना पेठेत आल्यानंतर असं वाटायचं की मुळात हे जे आंदेकर टोळी आहे किंवा हे जे आंदेकर कुटुंब आहेत हे काही या ठिकाणचे मालक आहेत की काय असं वाटायचं. तशा पद्धतीचे त्यांचे होर्डिंग्स, त्यांच्या नावांचे फ्लेक्स, फलक इतकं काही काही लागलेलं होतं जे आता सगळंच हटवण्यात येत आहे. आणि हे हटवल्यामुळे कुठेतरी भविष्यात या भागात जी काही दहशत होती या टोळीची ही दहशत कदाचित कमी होईल आणि भविष्यात सुद्धा अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत किंवा ही जी गुन्हेगारी आहे ती कमी व्हायला कदाचित मदत होईल. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.